5 पिढ्यांची परंपरा आणि 20 ते 25 लाखांची उलाढाल. सोलापूरच्या राजू वतारींच्या पितळी मूर्तींना परराज्यातूनही मोठी मागणी. हल्लीच्या आधुनिक युगात जुने पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोलापुरातील भवानीपेठ येथील गणेश नगरमध्ये राहणाऱ्या राजू चौधरी ओतारी यांनी मात्र आपल्या पूर्वजांचा 5 पिढ्यांचा समृद्ध कला वारसा आजही अभिमानाने जपला आहे. अत्यंत निष्ठा आणि अपार श्रद्धेने त्यांनी घडवलेल्या पितळी मूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यातूनही मोठी मागणी आहे. या खास कलेसंदर्भात राजू चौधरी यांनी ही माहिती दिली. राजू चौधरी यांचा भवानी पेठेत पितळी मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. त्यांच्या कुटुंबात गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून पितळापासून मूर्ती घडवण्याचे काम केले जाते. परिसरात हे कुटुंब ओतारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कारखान्यात वर्षभरात 12 महिने सातत्याने काम सुरू असते. 4 इंचाच्या छोट्या मूर्तीपासून ते अगदी 6 फुटापर्यंतच्या भव्य मूर्ती, महादेवाची पिंड, मंदिराचे कळस आणि नागोबाची फणी अशा विविध देवी देवतांच्या कलाकृती इथे आकारास येतात. मेन कामापासून आधुनिक यंत्रापर्यंतचा प्रवास. पूर्वीच्या काळी मूर्ती बनवण्यासाठी प्रथम मेणकाम करून त्यावर मातीचा लेप दिला जायचा आणि वाळल्यानंतर त्यात वितळलेले पितळ ओतून मूर्ती तयार केली जायची. मात्र आता आधुनिक यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे हे काम थोडे सोपे आणि सुटसुटीत झाले असल्याचे राजू ओतारी यांनी सांगितले. असे असले तरी एखाद्या 4 ते 5 फुटांच्या मोठ्या पितळी मूर्तीला पूर्ण रूप देण्यासाठी साधारणतः 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो. वार्षिक 20 ते 25 लाखांची उलाढाल. सध्या 2,500 ते 3,000 रुपये प्रति किलो या दराने इथे मूर्ती बनवून मिळतात. अनेक मंदिरांचे विश्वस्त स्वतः पितळ घेऊन येतात तर काही ग्राहक थेट ऑर्डर देतात. राजू चौधरी हे स्वतः उत्तम कारागीर असून त्यांच्या मदतीला 2 ते 3 कामगार कार्यरत आहेत. या पारंपरिक व्यवसायातून त्यांची वर्षाला तब्बल 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल होते. कष्टाच्या आणि श्रद्धेच्या बळावर राजू ओतारी यांनी सोलापूरच्या कला संस्कृतीचा डंका परराज्यातही मोठ्या अभिमानाने बजावला आहे. 12 महिने माझ्याकडे काम चालू राहते. साधारण 2,500 ते 3,000 रुपये किलो प्रमाणे आम्ही मूर्ती तयार करतो. पहिले मेणकाम करत होते. मेणाचे करून त्याच्यावर माती लावून ते जाळून मूर्ती त्याच्यामध्ये रस ओतायचे. आता पिढी बदलत चाललेली आहे, त्यामुळे आता टेक्निक आल्यामुळं आता सर्व कास्टिंगचं काम मातीमध्ये चालू आहे. आणि पूर्वी कांसिनी घासून हाताने सगळं काम करावं लागत होतं. आता सध्या सगळं मशिनरी आल्यामुळं भरपूर काम सोपं झालेलं आहे. मूर्ती बनवायला कमीत कमी मोठी जर मूर्ती असेल 4-5 फुटाची ती 2 ते 3 महिने लागतात कालावधी. सोलापूर शहरात ओडगी मठातले काम, सिद्धेश्वर मंदिरातलं काम, रूपाभवानी मंदिरातली मूर्ती आपणच केलेली आहे आणि रेवण सिद्धेश्वरची मूर्ती आपणच केलेली आहे. सध्या आंध्र, तेलंगणा, कर्नाटक इकडं सगळीकडले कामं आपल्याकडे येतात आणि सिलसिला मग सिकंदराबाद, हैदराबाद आपलं माल जातो तिथे. मूर्त्यात महादेव पिंड वगैरे त्याचं प्रोसेस काय काय असतं मूर्ती बनवताना आता पहिले मेनकाम करत होते. आता फायबरमध्ये तयार करून मातीचं तयार करून त्याच्या प्लॅस्टर डाय मारून फायबर पीस करतो. त्याच्यातनं कास्टिंग मातीमध्ये तयार करून मग रस होतो. पुन्हा फिनिशिंग, वेल्डिंग वगैरे सर्व काही करून तयार होते मूर्ती. लोक येतात पितळ घेऊन येतात नाही, काय जण देवळातले पितळ असलेले घेऊन येतात, काय जण आणत नाहीत. मग ते आम्हीच पितळ हे करतो, मग घडून आणतो. साधारण देवाऱ्यावरचे मूर्त्या, गणपती, बाळकृष्ण, महादेव पिंड, वीरभद्र, नंदी, देवीची मूर्ती हे सुद्धा तयार होतात आपल्याकडे. साधारण बघा 4 इंचापासून 6 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्या तयार होतात. कारागीर एक 2 जण आहेत. कारागीर मी स्वतः आहे आणि आमचे भावकी पण आहेत. 1-2-3 घरं आहेत अजून इथं सोलापुरात. ते हेच व्यवसाय करतात. पिढ्यानपिढ्या हेच व्यवसाय चालू आहे आणि आम्हाला ओतारी म्हणूनच ओळखतात. आम्ही विश्वकर्मा वंशजमधनं येतो. साधारणतः याचे दर वगैरे कसे असतात? दर आता हे छोटे मूर्त्या जे आहेत ना देवाऱ्यावरचे, ते सध्या 2,000 रुपये किलोने जातात
आणि मोठे मूर्ती आहेत ते 3-3.5 रुपये किलो जाते. तरी वार्षिक उलाढाल तुमची किती होत असते? उलाढाल उत्पन्न नाही म्हणत, उलाढाल किती? उलाढाल 20 लाखापर्यंत जाते ती, 20-25 लाखापर्यंत.